कॅल्केरिया समुद्रकिनारी जी वाळू असते त्यातील शिंपल्यांपासून हे औषध तयार होते. ज्या लोकांमध्ये खाल्लेल्या अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी असते त्यांना हाडांचं पोषण व्यवस्थित न होऊन त्यांची हाडे ठिसूळ बनतात किंवा हाडांची ओबडधोबड वाढ होते, दातांची ओबडधोबड वाढ होते, केसांची वाढ व्यवस्थित होत नाही, चट्टे निर्माण होतात केसांमध्ये, नखांची वाढ व्यवस्थित होत नाही, स्नायूंची शिथिलता निर्माण होऊन शरीर स्थूल बनते. त्यामुळे ही लोक लठ्ठ व गुबगुबीत तयार होतात. यांचा रंग खूप गोरा किंवा खडूसारखा पांढरा तयार होतो. चेहऱ्यावर, शरीरावर ठिकठिकाणी पांढरे खडूसारखे चट्टे तयार होतात. कोणतंही शारीरिक, मानसिक काम करताना ही लोक लवकर थकतात. लवकर थकल्यामुळे ही आळशी बनतात. चालणे, खेळणे किंवा काही शारीरिक श्रम करताना यांना धाप लागते, हृदय धडधडतं व यांनी थोडे परिश्रम जास्त घेतले की हे लगेच चटकन थकून आजारी पडतात. उत्तेजित करणाऱ्या भावना जसं की भीती, भांडण, राग, जबाबदाऱ्या घेतल्यात की यांना लवकर थकवा येतो. बौद्धिक प्रयत्न कमी करतात, समजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. त्यामुळे बौद्धिक कामं, शैक्षणिक कामं पण जेमतेमच करतात. या लोकांना कोणतेही काम करताना किंवा जेवताना पण चेहऱ्यावर, छातीवर, मानेवर खूप घाम येतो व शरीर थंड पडते. गारव्यात किंवा हिवाळ्यात त्यांच्या डोळ्यांना सूज येते, घशाला सूज येते, कान फुटून पिवळा स्राव वाहतो, सर्दी होते, कफ होतो, श्वसन नलिकेत व फुफ्फुसांमध्ये कफ निर्माण होऊन श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे तोंडाने श्वास घेतात. पिवळसर रंगाचे बेडके पडतात. खाण्यात ह्या लोकांना अंडी जास्त आवडतात किंवा पचायला जड पदार्थ जास्त आवडतात. अशी पदार्थ खाल्ल्यामुळे यांच्या पचन संस्थेमध्ये फर्मेंटेशन होऊन जंत संसर्ग जास्त होतो यांना व जंताचं प्रमाण यांच्या पोटात जास्त वाढतं. त्यामुळे यांना आंबट पिवळसर उलट्या होतात, जुलाब होतात. हाडांचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे ही मुलं लेट चालायला लागतात. यांना सांधिवात होतात निरनिराळ्या पद्धतीचे, रुमॅटिझम, घोटीव सांधिवात, मुळदूस, मणक्यांची झीज होऊन मान व पाठ दुखते जास्त वेळ बसल्यावरती, स्पॉन्डिलोलायसिस होतो. या लोकांना त्वचेचा कॅन्सर होतो. बऱ्याचशा जखमा लवकर बऱ्या न झाल्यामुळे त्वचेवरच्या किंवा बरेचशा जागी फोड तयार होऊन त्यातनं पिवळा स्राव तयार होतो. त्वचेच्या कॅन्सरमुळे लिम्फ नोडला सूज येऊन पोटावरती निरनिराळ्या ठिकाणी गाठी तयार होतात. या लोकांना जास्त विचारांमुळे, भीतीमुळे झोप लागत नाही लवकर. त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी बोलण्याचा भास होऊन ते स्वतःशीच जास्त बडबडतात.
किंवा रूममध्ये कुत्रे भांडतायत वगैरे असे भास तयार होतात. लैंगिक शिथिलता येते पुरुषांमध्ये. स्त्रियांमध्ये पण लैंगिक शिथिलता निर्माण होऊन गर्भधारणेच्या समस्या उद्भवतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर दर 3 आठवड्यांनी येते. मासिक पाळीच्या वेळेस अंगावरनं जास्त जातं. इतर वेळी अंगावरनं पिवळसर पांढरं जातं.